तर मंडळी आजची गडबड अशी आहे की तुम्हाला सांगायला वाटलं म्हणून सांगतोय. मी दुपारी लवकर आलो, आज जरा लवकर उरकून झालं म्हणून. तर निघतानाच एक फोन आला, आपले कस्टमर आहेत जे मंगलम पॅराडाईज मध्ये आपल्या जवळ सोसायटी तिथे राहतात, त्यांना वडापाव पाहिजे होते. मग आरती आणि सिया पण माझ्यासोबत आले. मग आरती आणि सिया आणि मी आम्ही तिघ जण शॉपवर आलो. शॉपवर आल्यानंतर पटापट सगळं सेटअप रेडी करून घेतला आणि त्यांची ऑर्डर रेडी करून त्यांना पोस्ट केली. त्यानंतर मग आरती घरी गेली. घरी गेल्यानंतर मी आपले रेग्युलर कस्टमर करत होतो. त्याच्यानंतर आपल्याला थोड्या वेळाने एक दुसरी ऑर्डर आली. दुसरी ऑर्डर आल्यानंतर इतकी गडबड झाली तुम्हाला सांगतो. पूजानी मदत केली ती म्हणजे कशी की सियाला तिने घरी घेतलं होतं, त्याच्यामुळे आरतीला मसाला हे सगळं बाकीचं तयार करता आलं. त्यानंतर आरती इकडे आली, मी घरी गेलो, मसाला वगैरे सगळं घेऊन इथं आलो. इथं आल्यानंतर आरती आणि मी, आरती कस्टमर हँडल करत होती आणि मी वडापाव पटपट करत होतो कारण की ऑर्डर होती. ते झाल्यानंतर आरती घरी गेली कारण सिया रडायला लागली. त्याच्यानंतर मग इथं मला भरत तात्यांनी मदत केली. त्यानंतर गौरव तात्यांनी मदत केली. ते म्हणजे आपले जे गाय आहे त्याचे ओनर आहेत त्यांनी पण मदत केली. म्हणजे एकंदरीत असं झालं की सगळ्यांनी मिळून आज मला थोडी थोडी मदत केली. त्यामुळे मी सगळ्यांचे आभार मानतो. आणि तुम्हाला सुद्धा जर वडापाव, पॅटीस, मोमोज किंवा इतर कोणती ऑर्डर पाहिजे असेल, बिर्याणी, पावभाजी जे की मम्मी करते, तर तुम्ही मला डायरेक्ट डीएम करू शकता आणि डीएम करून तुम्ही सांगू शकता तुम्हाला काय ऑर्डर पाहिजे असेल. तर जर पॉसिबल असेल तर मी तुम्हाला घरपोच डिलिव्हरी देईल. पॉसिबल नसेल तर तुम्हाला मी तसं सांगाल, पण नक्की तुम्ही डीएम करा जर तुम्हाला ऑर्डर पाहिजे असेल तर. ओके, थँक्यू.